हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। कशात तुम्ही सर एकदम मजेतच असाल। तर इथे आज ना सकाळी नळ आले आणि मुलांनी बाहेरच अंघोळ केली। बिट्टूने अंघोळ केली आणि इथे येऊन बसली कारण मी कामात होती। मग जाऊनच तिची तयारी वगैरे करून दिली। नळ आले ना की एवढी धावपळ होते तुम्हाला काय सांगू, कारण की आधी आम्ही कधीच नळाचं पाणी भरलं नव्हतं, पण आता उन्हाळ्यामध्ये पाणी भरतोय त्यामुळे नुसतं धावपळ होत राहते। तर मी ते चहा ठेवला होता आणि हे दोघे भाऊ इथे नळाजवळ होते पाणी भरायला। मी पण खूप सारे कपडे धुण्यासाठी मागे घेऊन आली होती। येत तर काही नाही, पण मध्ये मध्ये आपलं करायचं, जी मम्मी करते तिला पण करू द्यायचं नाही, असे मुलांचे कामं असतात। आता तुम्ही बघितलंच की बिट्टू कसे कपडे धुण्यासाठी माझी मदत करायला आली होती, पण मी तिला गोड गोड बोलून पाठवून दिलं। मग माझे जेवढे कपडे होते ते पटापट धुवून घेतले, कारण ना मी आता आमच्या रूम मधलं ब्लँकेट देखील आणलं होतं धुवायला। आता नळ आले म्हटलं तर धुवूनच घेऊ, कारण की खूप पाणी लागतं ते ब्लँकेट धुवायला। पण कसलं काय माझं नशीबच फुटकं, ब्लँकेट घेतलं धुवायला आणि नळच गेले। शेवटी मग जे पाणी होतं घरातलं त्यानेच मला धुवावं लागलं। बऱ्याच मला कमेंट यायच्या की ताई तुमचं घर दाखवा ना। तर खरं सांगू का, घर दाखवण्यासाठी स्पेशल व्हिडिओ काढणारा पाहिजे, जो अजून तरी माझ्या घरातलं कोणी काढत नाही। ज्यावेळेस कोणी काढेल त्यावेळेस मी तुम्हाला माझा होम टूर नक्कीच दाखवणार। खरं तर हे 2 दिवस झाले ना मशीन लागतच नाहीये। काल पण या मशीनमुळे माझा भरपूर वेळ वाया गेला। तर आता मी परत लावायला आले, कारण की वरच्या टाक्या ज्या आहेत त्या भरल्या होत्या। तर घरचे म्हणाले की आज मशीन लावून घे, म्हणून सर्व कामं सोडून पहिला आली होती मी इथे मशीन लावायला। पण 15-20 मिनिटं झाले लावायला ट्राय केलं, पण हा मशीनचा जो पाईप होता ना, जो पाणी ओढतो, तो काही नळाला लागायला तयारच नाही। कधी कधी ना हा पाईप एवढं डोकं खराब करतो तुम्हाला काय सांगू। शेवटी माझं डोकं खराब झालं, असं वाटत होतं की हा पाईपच काढून फेकून द्यावा। पण नंतर विचार केला की जाऊ द्या, फेकून कुठे देता, नंतर विकत आपल्यालाच आणावं लागेल, त्यापेक्षा जे आहे त्याच्यात ॲडजस्ट करावं। हा वॉशिंग मशीनचा जो पाईप आहे ना, हा कधी कधी खूप लवकर लागतो, म्हणजे जास्त वेळ पण लागत नाही, 1 मिनिटात लागून जातो। पण एखाद्या वेळेस म्हणजे एखाद्या दिवशी हा पाईप मला एवढा त्रास देतो ना, काहीही केल्या तो पाईप लागणार नाही म्हणजे लागणार नाही। आता पण तसंच झालं, शेवटी मी ते ठेवूनच दिलं हो। आणि तो वॉशिंग मशीनचा पाईप लावायच्या नादामध्ये ना माझीच इथे परत अंघोळ झाली, पूर्ण कपडे ओले झाले आणि चेहरा देखील ओला झाला। मुलांना लागल्या होत्या इथे भूका, तर मी बिट्टूसाठी वरण भात आणि आमच्यासाठी ना फोडणीचा भात बनवला होता। तर मुलांना लगेच नाश्ता दिला करायला। मग त्यांच्यानंतर मी पण पेटपूजा करून घेतली। जाऊ तर निघून गेल्या होत्या त्यानंतर ड्युटीला। मग मी इथे पनीरची भाजी आणि चपात्या पटकन करून घेतल्या, कारण आता दुपारचा वेळ झाला होता। विना कारण आता कालपासून इथं एवढं रडणं चालू आहे, तुम्हाला काय सांगू, एवढा त्रास देते ना ती खूपच। अरे माय गॉड माय गॉड, मोबाईल मध्ये बघून रडते। एवढी धावपळ झाली आहे सकाळपासून, म्हणून मी डायरेक्ट अंगच टाकलं होतं आणि हिचं चिडचिड चालू आहे। मी आता सकाळपासून उठले, काम चालू आहे, चेहरा देखील धुतला नाही। तर आता सर्वात आधी मी माझा फेस वॉश करते आणि मग राहिलेले काम, कारण पहिला स्वतःचा थोबडा चमकवायचा। माझं पूर्ण सनस्क्रीन लोशन निघून गेलं, लावून काही उपयोग झाला नाही। तर इथे आमच्या बुटकुबाईला आलाय ताप। आता थर्मामीटरने आम्ही चेक करणार। ठेव हात खाली, म्हणून चिडचिड करत आहे। काहू गवा, बुखार आऊ गवा बुखार आई गवा, उन्हामध्ये फिरते, काहीच तिला हे नाहीये। हा झोप ना, 100 गेलाय, तापत आहे 100.6। आता मी तिला जरा झोपू घालते। मॅडम आज सकाळीच उठल्यात 8 वाजता। कालपासून अख्खा दिवस तिने चिडचिड केला, आत्ताही चिडचिड चालू। मग आम्ही दोघी पण खूप वेळ झोपलो, 6 वाजेपर्यंत, आणि ही उठली, बाहेर गेली हॉलमध्ये आणि हिचं डायरेक्ट नाक फुटलं। तरीही मस्ती चालूच आहे, ती रडत होती म्हणून तिच्या दादीने तिला बिस्किट दिला की जरा शांत बसली पाहिजे ती। आणि थोड्या वेळाने ना तिचा जे ताप आहे तो जरा जास्तच वाढला, म्हणजे अंग पण खूप गरम झालं होतं। मला बिस्किट खाते मम्मा? आताच ती झोपेतून उठली, पण तरीही म्हणत होती की मला आता झोपायचंय, कारण की परत तिला ताप चढला होता।
घरामध्ये कोणतीही औषध नव्हती. म्हटलं आता डायरेक्ट 7 वाजता तिला आपण डॉक्टरकडेच घेऊन जाऊ. उठली आणि मग तिला मीटिंग सुरू झाली. मग नंतर म्हणाली की मला जेवल्याशिवाय मी जाणारच नाही मम्मी. पण मी तिला सांगितलं जर आपण लवकर गेलो नाही ना तर जो दवाखाना आहे बंद होईल, पटकन चल. मग ती लगेच तयार झाली. बिट्टूचे पप्पा काही आलेले नव्हते घरी. मग मी स्कूटी घेतली आणि तिला घेऊन आली डॉक्टरकडे. डॉक्टरकडे आल्यानंतर लगेचच आमचा नंबर लागला, कारण जास्त गर्दीच नव्हती तिथे. नाहीतर कधी कधी आम्हाला 2-2 तास बसावं लागतं डॉक्टरकडे, आणि आज लवकर नंबर लागला. डॉक्टरला दाखवल्यानंतर त्यांनी थोडंसं मेडिकल लिहून दिलं. मेडिकल घेतलं आणि बिट्टूचं लक्ष फक्त त्या चॉकलेटकडे होतं. पण डॉक्टर म्हणाले बाहेरचं अजिबात खायचं नाही. घरी आल्यानंतर पहिला तिला उलटीची औषध दिली आणि स्वयंपाकाला सुरुवात केली. चार्जिंग करो. चार्जिंग हो रहा है नो. थोडा वेळ मुलांसोबत मस्ती केली. ते थोडे बिझी होते गेम खेळण्यामध्ये, पण तरी ते त्यांनी माझ्यासोबत थोडीफार मस्ती केली. असा होता माझा आजचा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.